हाय, अनुनिनू व्लॉगच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात सगळे? होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आज आपला बेत आहे मासळी बनवण्याचा. तर मी मार्केटमधनं आणले फ्रेश सुरमई आणि कोळंबी. सुरमई मी मार्केटमधनंच कट करून आणलेली आहे. तर त्याच्यासोबत ही गाभोळी आज मला मिळाली. मी आज सुरमई फ्राय, सुरमईचा रस्सा आणि कोळंबी फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी इथे सुरमई फ्रायसाठी वेगळी आणि रश्श्यासाठी वेगळी अशी काढून घेते. त्यानंतर मी कोळंबी घरीच साफ करते, कारण कोळंबी मार्केटमध्ये व्यवस्थित क्लीन करून मिळत नाही. तर मी घरीच व्यवस्थित क्लीन करून घेते. कोळंबी साफ करणं म्हणजे काही कठीण नाही आणि हे जास्त वेळ पण घेत नाही. त्यामुळे घरीच आपण व्यवस्थित क्लीन केलेलं कधी छान वाटतं. मार्केटमधनं कापून आणलेली सुरमई मी इथे स्वच्छ धुवून ठेवली आहे. आणि आता हे कोळंबी असे क्लीन करून झाल्यावर पुन्हा ती 2-3 पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायची स्वच्छ पाण्यात. मी कोळंबी ही इथे क्लीन करून झाल्यावर स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले. आता यानंतर आपलं पहिलं काम असतं त्याचं मॅरिनेशन करणं. माशांच्या मॅरिनेशनला तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढीच ती मासळी चविष्ट लागते. आता आपण इथे मॅरिनेशन प्रोसेस स्टार्ट करूया. कोणतेही मासे आणल्यावर मॅरिनेशन करण्याच्या सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे त्या माशांना मीठ व्यवस्थित लावायचं. आता जे पीस मी रस्स्यासाठी ठेवलेत त्याला संपूर्ण मॅरिनेशन करायची गरज नाही. त्याला थोडं मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावलं तरी ठीक आहे. मीठ लावून झाल्यावर माशांना आलं लसूण पेस्ट आणि बाकी सर्व मसाले लावून घ्यायचे. म्हणजेच हळद, हिंग, धणे जिरा पावडर, लाल मसाला, तुमचं जे काय लाल तिखट किंवा मिरची पावडर असेल ती, नंतर कोकम आगळ किंवा लिंबाचा रस, असं सर्व तुम्ही व्यवस्थित त्या माशांना पाठून पुढून म्हणजे त्या पीसला पाठून पुढून व्यवस्थित चोळून घ्यायचे. जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही अख्ख्या लिंबाचा रस इथे वापरला तरी चालतो. हे मसाले प्रत्येक पुरीला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचे, ज्यामुळे तुमचे मासे व्यवस्थित मॅरिनेट होतात. आणि आता हे लावून झालं की मिनिमम 1 तास, तुम्ही जेवढा वेळ द्याल पुढे ते तुमच्यावर आहे. 2 तास 3 तासही चालतात. तुम्ही जेवढा वेळ ते मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढीच त्या तुकडीमध्ये व्यवस्थित आतपर्यंत मसाले व्यवस्थित मॅरिनेट होऊन जातात. आता पुढे आपण सुरमईच्या रस्स्याची तयारी करायला घेऊया. याच्यासाठी जास्त काही जिन्नस लागत नाही. 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि ओला नारळ. तर ओल्या नारळाची अर्धी वाटी असते ना, त्याचा 60 to 70% भागच आपल्याला या कालवणासाठी वापरायचंय. तर हे कालवण किती जणांना पुरेल? आपल्या घरी 5 ते 6 लोक असतील तर त्यांच्यासाठी हे कालवण इझिली 1 टाइमसाठी पुरणार. आता मी वाटणाची तयारी करण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि नारळ हे सर्व मिक्सरमधनं व्यवस्थित बारीक करून घेते. बघा, या अर्ध्या वाटीचा पण मी 60% भागच आता कालवणासाठी वापरणार आहे. हे सर्व जिन्नस मी आता मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेते. आणि वाटण तयार झालं की आपण आता कालवणाला फोडणी देऊयात.
पहिले मी 2 पळ्या तेल चांगलं गरम करून घेते. नंतर तेल गरम झाल्यावर त्याच्यात फोडणीसाठी मेथी दाणे अगदी पाव चमचा मेथी दाणे टाकायचे. मेथीचे दाणे तडतडल्यावर याच्यात आपण केलेलं वाटण टाकून घेऊयात आणि वाटण व्यवस्थित शिजून द्यायचं. वाटण शिजत असताना त्यात आपण हिंग, हळद, धणे जिरा पावडर, लाल तिखट, त्यानंतर कोकम आणि मीठ टाकायचं आणि गरजेनुसार पाणी ठेवून कालवणाला उकळी येऊ द्यायची. हे सर्व मसाले आपण प्रमाणानुसार व्यवस्थित टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यात 4 आमसुलं टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. कालवणाला इथे छान उकळी आली आहे. आता उकळी आल्यावरतीच आपण याच्यात मासे जे ठेवले होते मगाशी ते याच्यात सोडून द्यायचे आणि मग व्यवस्थित शिजून द्यायचे. मासे शिजायला काय बराच वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटातही तुमचं कालवण रेडी होऊन जातं. कालवण शिजेपर्यंत बाजूला चपाती आणि भात किंवा तुम्ही भाकरी वगैरे काय करत असाल ते करून घ्यायचं आणि मग सगळं झाल्यावरती आपण हे जे काही मासे आपण फ्राय करायला ठेवलेत ते सगळ्यात शेवटचा प्रोग्राम. इथे पहा माझं कालवण व्यवस्थित तयार झालंय. मासेही शिजलेत. आता मी हे झाकून ठेवते आणि बाकीची कामं करून घेते. आता तुम्ही बघितलं असेल आपण मॅरिनेशन करताना व्यवस्थित मास्यांना सर्व मसाले लावून घेतलेत. मीठही प्रमाणानुसार लावून घेतले. तर त्याच्यामुळे मी आता जेव्हा आपल्याला डीप करायचे असतात मासे तेव्हा मी तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र घेते. त्यात मला बाकी काही जिन्नस टाकायची गरज लागत नाही. म्हणजे मी काही मसाला मीठ त्या तांदळाच्या पिठात रव्यामध्ये असं टाकत नाही. मासे मस्त मॅरिनेट झालेले आहेत आणि आता मी इथे फ्राय करायला सुरुवात करते. इथे मी माशाची गाभोळीही फ्राय करते. तर ही फ्राय करताना जरा सावधान राहायचं कारण ते असे दाणेदार असते त्यामुळे तेलात ते उडू शकतात. त्यामुळे जरा सावकाश करायचं. ते फुटते नाही तर तेलात. तर व्यवस्थित असं त्याला एका बाजूला ठेवून स्लो फ्लेम वरती फ्राय करायचं. एका बाजूने व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची. तुम्ही घाई केलात तर ती तुमच्या तव्याला चिकटू शकते. म्हणून लो फ्लेम वरतीच त्याला जरा व्यवस्थित शिजू द्यायचं आणि मग पलटी करायची. मग बघा अख्ख्या तुकड्या व्यवस्थित निघतात. आता माझा दुसरा तवाही फ्री झालाय तर त्याच्यावर मी कोळंबी फ्राय करायला ठेवते. कोळंबी सुद्धा लो फ्लेम वरती व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजवून घ्यायची.
इथे माझे फिशही व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.